होमिओपॅथिक चिकित्सक आहे. आज जिजाऊ हॉस्पिटल आता जिजाऊ क्लिनिक पिसादेवीमध्ये आपण एक भव्य मोफत रुग्णनिदान शिबिर आयोजित केले. त्यामध्ये आपण रुग्णाची चिकित्सा करून आणि त्यांना औषध वितरण पण करणार. आता शिबिराचा मुख्य हेतू असा आहे की बाबा जनसामान्यांमध्ये होमिओपॅथीची माहिती मिळावी, होमिओपॅथीचा परिचय व्हावा आणि तो कामातून व्हावा. आज मोफत रोगनिदान पण आहे, तपासण्यांमध्ये सुविधा दिलेली आपण त्यांना आणि एक 10 दिवसांचा मेडिसिन आपण देत आहोत लोकांना. यामध्ये आपण प्रामुख्याने संधिवाताच्या आहे, स्किनच्या आहे, ॲलर्जीच्या आहे, या सगळ्या प्रकारच्या औषधांमध्ये रुग्णांना आपण तपासणी करून त्यांना उपचार करतोय. आपल्याकडे पहिल्यांदाच होतं का शिबिर काही याच्या पूर्वी पण झालं? माझं शिबिर याच्या पहिले झालेलं आहे, पण आपण या ठिकाणी नवीन सुरू केलं आहे आपलं जिजाऊ क्लिनिक. या ठिकाणी आपला हा पहिलाच उपक्रम आहे आणि आमचं असं भविष्यात प्लॅनिंग आहे की दर महिन्याला आपण असा उपक्रम राबवावा की जेणेकरून आपली रुग्णसेवा पण व्हावी आणि पेशंट मंडळींना याचा परिचय व्हावा. इथं काय काय उपचार असतात? इथं उपचार आता मी जो आहे आम्ही होमिओपॅथीचा उपचार आहे ना, शेजारी सर आहे दुसऱ्या कॅबिनमध्ये डॉक्टर गणेश वाघ सर म्हणून आहे, ते पेडॅट्रिक पेशंट बघतात आणि आमचे 2 डॉक्टर मित्र आहेत ते व्हिजिटिंगला येणार आहेत. त्यांचं एक 15 दिवसांनी किंवा महिन्यातून एक व्हिजिट राहते. बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो होमिओपॅथी बाबा हे साबुदाण्याच्या गोळ्या हे होत नाही, याविषयी काय सांगा? अगदी बरोबर, चांगला प्रश्न विचारला की हे बघा तुम्हाला सगळं लाईव्ह दाखवतो. याला म्हणतो आपण ग्लोब्युल्स. हे 20 नंबर आहे, हे 13 नंबर, याच्यापेक्षा असतं अजून एक 40 नंबर. ह्या गोळ्या आहेत साबुदाण्याच्या गोळ्या, आता याला तुम्ही कोणी दुसऱ्यानं भगरीच्या गोळ्या पण म्हणते. तर हे जे ग्लोब्युल्स आहे हे माध्यम आहे, याच्यामधून औषधे रुग्णांपर्यंत पोहोचतात. वेगळ्या प्रकारचे डायल्युशन्स असतात. जसं एक वनस्पती आहे, त्याच्या पानामध्ये औषधी सत्व आहे. होमिओपॅथी काय करते, होमिओपॅथी त्या औषधाचा अर्घ काढून त्याला मूलार्क म्हणतात, त्याला इंग्लिशमध्ये आमच्या भाषेत मदर टिंचर म्हणतात. त्याच्यानंतर त्याला प्रक्रिया करून त्याला हायर त्याला पोटॅश तयार केले जाते, त्याला आम्ही म्हणतो डायल्युशन. हे डायल्युशन याच्यामध्ये दाण्यामध्ये टाकलं जातं आणि त्या पेशंटला त्या स्वरूपात औषध दिलं जातं. बरोबर. आता म्हणून आपण म्हणतो ना, असं बघा एखादा दाणा पडला आहे खाली, याला उचलायचं नाही, हात लावायचा नाही, तात्पर्य तेच असतं, याच्यामध्ये औषध असतं. ठीक आहे. आता संसर्ग होऊन आपला संपर्क धूळ वगैरे असतो, याचा होऊन ते कॉन्टॅमिनेशन टाळावं या अनुषंगाने आपण पेशंटला सांगत असतो. आणि दिसायला या दाणे खरं साबुदाण्यासारखे असतात, तर मग ते जनसामान्यामध्ये ते असं बसलं व होमिओपॅथीचे मेडिसिन या साबुदाण्याच्या गोळ्या पण दिसायला जरी सारख्या असल्या तरी तुम्ही तिथं बघू शकता डायल्युशन भरपूर आहे, मेडिसिन भरपूर आहे, की हे फक्त माध्यम आहे. या गोळ्या ज्या आहे ते माध्यम आहे औषधं पेशंटपर्यंत पोहोचण्याचं. आणि राहिला प्रश्न दुसरा की होमिओपॅथी औषधं वेळ घेतात, हे मी माझ्याकडूनच सांगतोय की आताच एक आपलं थोडं 5 मिनिटाचं अंतर झालं आहे. मुळव्याचा पेशंट आलेला होता, त्या गृहस्थांना एक जवळपास 4-6 महिने झाले मुळव्याचा त्रास होतोय. आता त्यांना फक्त कंपनी त्यांनी लिव्ह घेऊन आले होते म्हणून त्यांना लवकर जावं लागलं. त्यांनी आपण ॲडमिट केलं तसेच त्यांनी एक 10-15-20 मिनिटं त्यांना थांबवलं होतं. त्यांचे पेन थांबले आणि पेशंट एक समाधान घेऊन आपलं गेलेलं आहे. एक 10-15 मिनिटामध्ये सुद्धा तुमचं आपल्याला पेशंटमध्ये ते याचा फरक दिसतो. सर सध्या उन्हाळा लागला आहे, किडनी स्टोनचं भरपूर प्रमाण वाढतंय. बरोबर. याच्यावर होमिओपॅथी उपचार काय? हो, होमिओपॅथी उपचार असा आहेत की बाबा जे किडनी स्टोन होतात, किडनीमध्ये जी प्रवृत्ती तयार होते की वारंवार तुम्ही बरंच ऐकलं असेल बाबा एक खडा पडला परत सुरू झाला आहे किंवा एका वेळेस 2-3 खडे पण तयार होतात. ठीक आहे ना. ही जी प्रवृत्ती असते स्टोन फॉर्मिंगची, या प्रवृत्तीला धरून मेडिसिन दिलं जातं आणि मग त्याचं तात्पर्य असंच की आहे तो खडा पळतोच, पण पुन्हा ती प्रवृत्ती खड्याची बनण्याची ती थांबून जाते. हे आपण असं बऱ्याच केसेसमध्ये यशस्वीपणे पाहिलेलं आहे. काय काळजी घ्यावी यासाठी? या उन्हाळ्यामध्ये तुम्ही भरपूर पाणी पिणे आणि ज्यांना मूळव्याधचा आपलं किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी प्रामुख्याने दुग्धजन्य पदार्थ, क्षारयुक्त पदार्थ, पाणी, पालक, खास करून टमाटे वगैरे यांचं थोडं सेवन टाळावं. म्हणजे स्टोन फॉर्मेशनला त्याचा जास्त त्याला त्रास होतो. काय आव्हान करसान सर होमिओपॅथीविषयी नागरिकांना? होमिओपॅथीविषयी मी तर असं सांगेन की मी फार पॉझिटिव्ह आहे. मी पेपरमध्ये लिहितो पण 2015च्या माझ्या सकाळच्या करिअर मंत्रामध्ये माझं आलेलं आहे, आर्टिकल पण आलं आहे की होमिओपॅथीमध्ये करिअर म्हणून. मला त्याच्यानंतर खूप पालकांचा, विद्यार्थ्यांचा फोन पण आला की बाबा तुम्ही मी कुठं कॉलेजला अटॅच वगैरे नव्हतो, पण तुम्ही कुठं कॉलेज सजेस्ट करणार का? काय झालं आहे की आज बऱ्याच जणांना आहे ना की मेडिकल फील्डमध्ये आपल्याला करिअर करायचं आहे. त्यातलं होमिओपॅथी क्षेत्र जे आहे
एकदम विस्तीर्ण आहे, त्याला क्षितिज फार आहे मोठे. तुम्ही या सगळ्यांना मी सांगतो, विद्यार्थ्यांना, पालकांना सांगतो, आनंदाने पाठवा. होमिओपॅथीचा अभ्यास छान करा. खूप रिसर्चला त्याला वाव आहे, भरपूर आहे. तुम्हाला सांगतो मी, जे ऑटोइम्युन डिसीज असतात त्याच्यामध्ये आहे, की नंतर कॅन्सरसारखे आहे त्यामध्ये पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट आपण देऊ शकतो, संधिवातामध्ये देतो, ॲलर्जीमध्ये देतो. आता जी माझी शिक्षण माझं चालू आहे सायकॅट्रीमध्ये, ते सायकॅट्रीचं सुद्धा एक सुंदर आता क्षेत्र पुढे आता येऊ घातलेलं आहे याच्यामध्ये, होमिओपॅथीमध्ये. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला याच्यामध्ये आता पुढे तुम्हाला दिसणार आहे. एनसीएचने पण खूप काय छान असं हातात घेतलेलं उपक्रम, की जेणेकरून आता होमिओपॅथीमध्ये तुम्हाला बालरोग तज्ञाचं पण दिसणार आहे, इंग्लिशमध्ये सायकॅट्री दिसणार आहे. बऱ्याच गोष्टी आहेत. ब्राईट फ्युचर आहे. फक्त विद्यार्थ्यांनी मनन अभ्यास करावा आणि त्यांचा क्षेत्र त्यांनी घडवावा. धन्यवाद सर. ओके.